आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. हो, यावेळेला चांगला स्ट्रोक उडवलाय, चाललाय बॉल पॉइंटच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 चौकार. चांगला बॉल, परंतु बॉल पडल्यानंतर आता खाली राहिला विकेट किपर रुपेंद्र माने यांच्या हातामध्ये जाणारा चेंडू डॉट बॉल. हो, बॅकफुटवर जात असताना हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल आहे. चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय दत्ता. चांगली गोलंदाजी कालच्या संपूर्ण दिवसामध्ये दत्ताने देखील केली होती आणि या मॅच मध्ये देखील ते चित्र पाहायला मिळते. 4 बॉल सख्या आतापर्यंत समाप्त झाल्या, 4 धावा धावफलकावर. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रथमेश सावंत या खेळाडूला. चांगला खेळ प्रथमेश सावंतने केलाय आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय प्रथमेश सावंतने. मिलिंदजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मिलिंदजी कदम असे एक व्यक्तिमत्व आहे, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, म्हणजेच आमचा लाडका बाबूदादा असे आमचे मिलिंदजी कदम यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. स्वतः आपण पाहिलं तर मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत बाबूदादा आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. कित्येक वर्ष आपण पाहिलं तर नवनवीन खेळाडूंना संधी देखील बाबूदादांनी दिली आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मिलिंदजी कदम यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथमेश सावंतला दिला जातोय. काय खेळ केला प्रथमेश सावंतने, त्याने ठोकलेला तो नायनर आणि त्याच्या जोरावर सामना जिंकला टीम प्रिवान 11 या संघाने. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. आता या बॉलवर 3 धावा वसूल केल्यात, 3 धावा धावून पूर्ण केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 8. बिनगडी बाद टीम स्पंदन किंग्स, विक्रम कांबळे आणि आकाश शिंदे. सुरुवात तर चांगली केली होती आकाश शिंदेने, परंतु शेवटच्या बॉलवरती 3 धावा वसूल केल्यात. 8 धावा आता धावफलकावर. बिनगडी बाद टीम स्पंदन किंग्स. आपण पाहतोय व्यासपीठावर मिलिंदजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. 2 टी शर्ट आहेत आणि त्याच्या सोबतच आपण पाहिलं तर श्री समर्थ स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट आहे, सारिका स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट आहे, मिसफिटची कॅप आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एक वाउचर देखील दिलं जाते, ब्रेकफास्टचं वाउचर आहे. ते म्हणजे मद्रास टॉकीज एक्सप्रेस यांच्याकडून ब्रेकफास्टचं वाउचर दिलं जाईल प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन प्रथमेश, पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. षटक क्रमांक 2च्या खेळाला सुरुवात होईल. मेहांग धनावडे, मेहांग धनावडे षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. 8 धावा आता धावफलकावर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. मेहांग धनावडे नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 2. काल चांगला खेळ केला मेहांकने. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न आणि चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल.
हो, यावेळेला शफल झाले होते. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन ड्राईव्ह करत असताना एकच धाव मिळेल. विक्रम कांबळे एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे, परंतु या सीझन मध्ये थोडासा अजूनही आपण पाहिलं तर त्याचा खेळ पाहायला मिळाला नाहीये. शांत संयमी त्याचा खेळ पाहायला मिळतो सातत्याने, कारण ब्रँड एम्बेसिडर म्हणून त्याची निवड झाली होती या संपूर्ण पहिल्या सीझन मध्ये. जेव्हा त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी केली, लगेचच दुसऱ्या सीझन मध्ये ब्रँड एम्बेसिडर ऑफ द टुर्नामेंट म्हणून त्याची निवड. परंतु यावर्षी सूरगवसा आला नाहीये विक्रमला, आणि या बॉलवर आता विकेट. फलंदाज आकाश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. काय झेल टिपला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले. चांगला स्ट्रोक होता, परंतु पॉइंट मध्ये फिल्डर होते, बॉल पर्यंत पोहोचला आणि उलटा झेल. कठीण काम सोप्प करून दाखवलं राहुल देवकर म्हणजेच राणादा. त्याने तो झेल टिपला. काल काय खेळ केला होता राहुल देवकरने. चांगला खेळाडू आहे राहुल देवकर. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली, संधीचं सोनं सातत्याने करत असतो राहुल देवकर. असा खेळाडू आहे, कारण काल देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहुल देवकरने मिळवला पहिल्याच सामन्यामध्ये. त्याने चांगला खेळ केला आणि आता देखील चांगलं प्रदर्शन तो करतोय. विकेट आली आहे. फलंदाज आकाश शिंदे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंग साठी येत असताना. नवीन फलंदाज आहे प्रितेश नाडकर. नवीन फलंदाज बॅटिंग करावी लागेल प्रितेश नाडकरला देखील, कारण 9 धावा आता धाव फलकावर झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मेहांग धनावडे काय गोलंदाजी केली आतापर्यंत. एकच धाव खर्च केली आणि विकेट देखील त्याने मिळवली आहे मेहांग धनावडेने. हा चांगला गोलंदाज आहे, छाप सोडतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये मेहांग धनावडे. कालचा संपूर्ण दिवस त्याने केलेली गोलंदाजी, आणि या दिवसामध्ये देखील सकाळच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी तो करतोय. रुपेंद्र माने विकेट कीपर, यष्टी रक्षक आहे. एक चांगला खेळाडू आहे रुपेंद्र माने, कॅप्टन आहे या संघाचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. लगेच बॉल केला, परंतु चांगलं बॅकअप. एकच धाव मिळेल. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकली. 10 धावा आता धाव फलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 बॉल गोलंदाजाने हाताळले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 2 मधील काय सामना रंगला. मागचा जो सामना होता ना, तो अगदी मंत्रमुग्ध करणारा सामना. टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर पाहायला मिळालं त्या सामन्यामध्ये. तोडीस तोड उत्तर, प्रत्युत्तर देत गेले सगळे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना. यावेळेला चांगला ड्राईव्ह, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 विक्रम कांबळेच्या बॅट मधून. दमदार चौकार. चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता. चांगलाच बॉल. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवले, रन मिळणार नाहीये. हा डॉट बॉल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावा झाल्या धाव फलकावर टीमच्या 7च्या सरासरीने. 14 स्पंदन किंग्स. पुन्हा एकदा दत्ताला आमंत्रित केलं जाईल. नवीन गोलंदाज आहे दत्ता. दत्ता नवीन गोलंदाज, आणि दत्ताचा पहिला बॉल. फटका फर्स्ट स्लॅम. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः बॉलच्या खाली झेल टिपल्यानंतरच त्याचं सेलिब्रेशन. विकेट. फलंदाज प्रितेश नाडकर बॅक टू द पॅव्हिलियन.
विशाल पाटील नवीन फलंदाज आलाय विशाल. काल चांगला खेळ केला होता विशाल पाटीलने. प्रितेश नाडकर बाद झाल्यानंतर विशाल पाटील मैदानात आले. दत्ताने ती विकेट पहिल्याच बॉलवर मिळवून दिली आहे. आल्या आल्या पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे. स्पष्ट नकार दिलाय पंचांनी. हा डॉट बॉल. यावेळेला हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह करत असताना एक धाव कंप्लीट केली. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली धाव फलकावर टीमची. आता 15 या आकड्यावर 15 धावा धाव फलकावर झाल्यात. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक आपण पाहतोय. NPL 2026 नायगाव प्रीमियर लीग 5वं पर्व. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विंग अँड मिस. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल. रन मिळणार नाहीये. धावा झाल्या धाव फलकावर 15. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी. दत्ताने काही षटक हाताळलं. पहिलं षटक हाताळत असताना फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसरं षटक मेहांग धनावडेने हाताळलं. त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट मिळवली होती. पुन्हा एकदा दत्ता गोलंदाजीसाठी आला. आता हे तिसरं षटक हाताळण्यासाठी 15 धावा धाव फलकावर. 15 ऑन बोर्ड. यावेळेला मोठा फटका. रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली विक्रम कांबळेने. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर टीमची. आता 17 या आकड्यावर 17. यावेळेला फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईट लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच काय, आता 3 ओव्हरचा खेळ जर आपण पाहिलं तर समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावर झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मेहांग धनावडेने 6 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा दत्ता आला. त्याने फक्त 4च धावा खर्च केल्यात. आज आपण पाहतोय स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक, परंतु काहीच दिवसापूर्वी आमच्या या सुशांत मोरे यांचं अपघाती दुःखद निधन झालं. आणि गेली 4 वर्ष याच मैदानात आमच्या जोडीला, मैदान तेच आहे, खेळाडू तेच आहेत, परंतु या वर्षी आमच्या या स्वर्गीय सुशांत मोरे यांची आज आम्हाला कमी भासते. कारण त्याचं काही दिवसांपूर्वीच अपघाती दुःखद निधन झालं. आणि सर्व आयोजन समिती आणि या सर्व खेळाडूंकडून सुशांत मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. माननीय श्री प्रशांतजी घाडीगावकर साहेबांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रमुख कार्यवाह मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. प्रशांतजी घाडीगावकर साहेबांचं आगमन आणि एक साहेबांचा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर माननीय श्री राजू हळदणकर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मायेची आणि प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातो. मिलिंदजी कदम साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान व्यासपीठावर केला जाईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषकामध्ये.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावर झाल्यात. टीम स्पंदन किंग्स थोडासा बॅकफूट वरती जात असताना पाहायला मिळतोय. नाडकर साहेबांचा देखील एक विशेष सन्मान व्यासपीठावर केला जातोय. नाडकर काका यांचा विशेष सन्मान, प्रितेश नाडकर जो खेळतोय खेळाडू त्याचे वडील आहेत नाडकर काका, त्यांचा देखील एक विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून व्यासपीठावर केले गेले. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मेहंग धनावडे नवीन गोलंदाज आहेत. 4th षटक प्रगती पथावर 18 धावा धावफलकावर झालेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर विक्रम कांबळे आणि त्याच्या जोडीला विशाल पाटील. ही जोडी स्वर्गीय सुशांत मोरे यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर एक स्वतः दिग्गज क्रिकेटर, गेली कित्येक वर्ष याच मैदानात त्याचा खेळ आम्ही पाहिला. एक हसतमुख चेहरा, मन मिळावू व्यक्तिमत्व होतं सुशांत मोरे, परंतु या वर्षी तो आपल्यात नाहीये. मैदान तेच आहे, खेळाडू तेच आहे, स्पर्धा तीच आहे, बक्षीस पारितोषिक सगळं काही तेच आहे, परंतु या वर्षी स्वर्गीय सुशांत मोरे आपल्यात नाहीये. गेल्या काही दिवसापूर्वीच त्याचं दुःखद निधन झालं आणि या स्पर्धेनिमित्त सर्व खेळाडू, संपूर्ण आयोजन समिती, सगळे प्रेक्षक आणि सुशांतचे चाहते या सगळ्यांकडून स्वर्गीय सुशांत मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वतः मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत होते सुशांतजी मोरे, परंतु एक अपघाती निधन आणि त्या निधनामुळे आज प्रत्येक जण या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी सहभाग घेतलाय तो प्रत्येक जण आज मात्र या प्रत्येक खेळाडूला सुशांत मोरे यांची उणीव भासते. स्वर्गीय सुशांत मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. यावेळेला चांगला फटका, बॉलला उडून लावलाय बॉडी लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स बॉल चाललाय 4 धावांसाठी, चौकार. फाईन लेगची दिशा निवडली होती आता फलंदाजाने. चांगला ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवून लावलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा वसूल केल्यात. यावेळेला देखील चांगला स्ट्रोक आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, ती दुसरी धाव देखील लगेच कंप्लीट केली. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 25. झाले धाव फलकावर. 25 ऑन बोर्ड. यावेळेला मोठा फटका, बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार. 7 विकी रियालिटी षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 31. 31. 31. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 मधील मेहांग धनावडे थोडासा महागडा ठरतोय. शेवटचा बॉल शिल्लक, कारण दुसरं षटक हाताळत असताना फक्त 6 धावा मेहांग धनावडेने खर्च केला. एक विकेट देखील मिळवली होती त्या ओव्हर मध्ये आणि त्यानंतर मात्र आता 4थं षटक महागडा ठरलं. आतापर्यंत त्याने धावा खर्च केल्यात या ओव्हर मध्ये 13. 5 चेंडू हाताळत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. उंची जास्त आहे. हँड आर्म ऍक्शन आहे या गोलंदाजाची. चांगला बॉल बरोबर टप्प्यावर. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल म्हणजेच का आता ओव्हर नंबर 4 चा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
धावा झाल्यात धाव फलकावर 31 पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या दत्ताने. दुसरं षटक हाताळलं मेहांकडे, त्याने 6 धावा खर्च करत असताना एक विकेट मिळवली. तिसरं षटक पुन्हा एकदा दत्ता आला, त्याने 4 धावा खर्च केला, एक विकेट मिळवली. परंतु चौथं षटक पुन्हा एकदा मेहांक दनावडे, त्याने तब्बल या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्यात. धावा धाव फलकावर 31 ऑन बोर्ड. या पुढील सामना OV11 आणि प्रिवान 11. सर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. OV11 आणि प्रिवान 11 दोन्ही कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. एका बाजूला राहुलजी सिंग यांचा संघ प्रिवान 11 आणि दुसऱ्या बाजूला महेशजी कुडपे यांचा संघ OV11. इनिंग ब्रेक मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. राहुल देवकर षटक क्रमांक 5 म्हणजेच राणादा हे 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं होतं, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या मेहांक दनावडेने. धावा झाल्यात 31. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर अजूनही शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. या पहिल्या डावातील स्पंदन किंग्स अजूनही विक्रम कांबळे आणि विशाल पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विक्रम कांबळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तोपर्यंत धावा होऊ शकतात या मॅच मध्ये. हो 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 हो, चांगलाच बॉल आहे, चांगलाच बॉल. बॉल गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये, सरळ निघून जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय बॉल टाकला होता राहुल देवकर राणादाने. अगदी फुलर लेनचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगली डिलिव्हरी. हा डॉट बॉल, रन मिळणार नाही. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा झाल्यात 31. 31 ऑन बोर्ड. चांगलीच मॅच रंगली आहे. एका बाजूला आपण पाहतोय टीम खेळताना, ती म्हणजे पुरंदरे संघ, दुसऱ्या बाजूला स्पंदन किंग्स. हा देखील फुलर लेनचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करत असताना एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? बॉल कलेक्ट केलाय, चेंडूची फेक केली आहे आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. फुल टॉस होता, फुल टॉस बेस केलाय, स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. फिल्डर आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळणार आहे. ओ यावेळेला समोर फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरी धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे. चांगला बॉल पडल्यानंतर चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35 धावा धाव फलकावर. काय षटक हाताळले. फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेत राहुल देवकरने. पहिला डॉट बॉल, सिंगल सिंगल डबल आणि त्यानंतर पुन्हा डॉट बॉल. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. राहुल देवकर राणादा. चांगला खेळाडू आहे राहुल देवकर. जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळते, संधीचं सोनं सातत्याने करत असतो हा राहुल. हा फुल टॉस जाऊन आलेला बरोबर यस्टरवर. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज त्रिफळाचीत
यष्ट उद्ध्वस्त करून टाकलेत, परंतु फलंदाजी करत असलेल्या संघाने रिव्ह्यू घेतलाय. बीमरची पडताळणी आता केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. फलंदाज बाद, विकेट. बीमरसाठी रिव्ह्यू घेतला होता फलंदाजी करत असलेल्या संघाने, परंतु हा फुल टॉस मिस झाला. खूपच शफल झाले होते. विक्रम कांबळे ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर मधला स्टंप सोडून टाकलाय. फलंदाजी करत असताना विक्रम कांबळेची विकेट मिळवली गोलंदाज राहुलने आणि विक्रम माघारी परतलाय. मॅच ऑन. कारण याच खेळाडूकडून अपेक्षा होत्या टीम स्पंदन किंग्स या संघाला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने 35 धावा धाव फलकावर, 35 ऑन बोर्ड. विनय चव्हाण आणि राजेश काळे यांचं देखील कौतुक करावं लागेल. ते खेळतात पुरंदरे संघामधून, परंतु जेवढ्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय त्या प्रत्येक खेळाडूचं नाव राजेश काळे यांना ठाऊक आहे. 35 या स्पर्धेमध्ये जेवढ्या खेळाडूंनी सहभाग घेतला त्या प्रत्येक खेळाडूचं नाव राजेश काळेंना विचारायचं. ते नाव पूर्ण तुम्हाला सांगितलं जाईल. तो राहतो कुठे, त्याचं नाव काय, सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल राजेश काळे यांच्याकडून. हो, बरोबर उल्लेख केला. जेव्हा व्यासपीठावर सत्कार होतोय, कोणता व्यक्ती कोणत्या व्यक्तीचा सत्कार करतोय ते देखील नाव तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. राजेश काळे एक स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व. केपीएमजी या कंपनीकडून देखील लेदर क्रिकेट चांगल्या दर्जाचं खेळतात राजेश काळे. अगदी 45 वर्षावरील खेळाडू सर. 50 पार केली आहे, 50 देखील पार केली आहे 54 वर्षामध्ये. फिट अँड फाईन, अगदी युवा खेळाडूंना लाजवेल अशी पर्सनॅलिटी राजेश काळे यांची. प्रत्येक गोष्टीकडे आम्ही पाहतोय, प्रत्येक वर्षी आम्ही या ठिकाणी येतो, प्रत्येक गोष्टीकडे सरांचं लक्ष असतं. परंतु या बॉलवर विकेट आली आहे. विशाल पाटील देखील माघारी परतलाय. मॅच ऑन. षटक क्रमांक 6 विनय आणि विशाल पाटील माघारी परतलाय. सचिन शेडगे म्हणजेच आप्पा. 40 वर्षावरील खेळाडू आहे सचिन शेडगे आप्पा. त्यांच्याकडे देखील क्रिकेटचा अनुभव आहे. 35 धावा आता धाव फलकावर, 35. प्रत्येक कॅपवर देखील आपण पाहतोय सुशांतची आठवण. मिस यू सुशांत. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक हे नाव देखील या वर्षी आपण पाहिलं तर या ट्रॉफीला दिलं गेलंय आयोजन समितीच्या माध्यमातून. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण सुशांत मोरे यांची आठवण सातत्याने होत राहील या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हसतमुख चेहरा होता, मनमिळावू व्यक्तिमत्व, दिलदार व्यक्तिमत्व, परंतु तो आपल्यात नाहीये. यावेळेला चांगला बॉल, परंतु प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन होतं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावा झाल्या धाव फलकावर 39, 39. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? थर्ड मॅन मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर होते, परंतु या 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. 2 धावांच्या मदतीने धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 41, 41.
ओ यावेळेला उडवलाय बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मिळणार आहे. धावा मिळतील 6. 7 की रियालिटी षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 47-47. सचिन शेडगे आप्पाने मारलाय बरोबर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. बरोबर झाडाला बॉल आदळला. पुन्हा मैदानामध्ये आला. पुन्हा एकदा बॅकफुटवर जात असताना शफल झाले आहेत. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 चौकार. काय बॅटिंग केली आहे सचिन शेडगे आप्पाने या ओव्हर मध्ये. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. आप्पा नेमका होता कुठे आता हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल, कारण त्याच्याच बॅट मधून धावा येत आहेत या मॅच मध्ये. 4-2-6-4 आतापर्यंतच आपण पाहिलं तर हे समीकरण या ओव्हर मधील. पहिल्या बॉलवर विकेट आली आणि त्यानंतर मात्र सचिन शेडगे आप्पा बॅटिंग साठी आला आणि त्याने चांगली फलंदाजी केली आहे. 16 धावा आतापर्यंत त्याच्याच बॅट मधून पाहायला मिळालेत. धावा झाल्या धावफलकावर आता 51. म्हणजे मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलंय. 51. टीम स्पंदन किंग्स पुन्हा एकदा कमबॅक करतोय मॅच मध्ये, कारण पहिल्या 4 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर वर्चस्व होतं गोलंदाजांचं, परंतु या ओव्हर मध्ये धावा येत आहेत. यावेळेला देखील शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ आता समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 51 जिंकण्यासाठी 36 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा केला जाईल टॉस इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला OV11 आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम प्रिवान 11.
सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. विक्रम कांबळे पहिलं षटक हाताळतोय. स्ट्रायकिंग एंडला गणेश भोसले आणि रुपेंद्र माने नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगला फलंदाज आहे रुपेंद्र. ज्या वेळेला बॅकफूट वर जात असताना बॅकवर्ड पॉइंट मध्ये फटका खेळलाय. फिल्डर आहेत. एकच धाव मिळणार आहे आणि किरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलंय. 52 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. 52 धावा करायचे आहेत. कंपल्सरीचे स्पर्धेचे नियम आहे. हा देखील महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. जो संघ जिंकणार तो पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होणार आहे. 11:04 सामना क्रमांक 2 दुसऱ्या डावाच्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे. बॅकफूट वर जात असताना पुन्हा एकदा शॉर्ट कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. चिकी सिंगल. चांगलं कॉर्डिनेशन आहे. चांगलं कॉम्बिनेशन आहे दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावा आता धाव फलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर गणेश भोसले आणि रुपेंद्र माने ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टीम पुरंदर संघाकडून. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली गेली आणि त्यानंतर मात्र हे सर्व खेळाडू या 8 संघांमध्ये विभागले गेलेत. यावेळेला आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचली आहे धाव फलकावर 3. विक्रम कांबळे चांगला खेळाडू आहे. गुणवंत खेळाडू आहे आणि शांत संयमी खेळाडू आहे विक्रम कांबळे. परंतु यावर्षी नाराज केलं या खेळाडूने आपल्या चाहत्यांना. सूरगवस्सा आला नाहीये विक्रम कांबळेला संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु क्षमता आहे या गोलंदाजाकडे. कोणत्याही क्षणी मॅचचं गणित बदलू शकतो. यावेळेला चांगला बॉल. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. एकच धाव मिळेल. आणखीन एक सिंगल टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या 4. 5 बॉलचा खेळ आता समाप्त झालाय. 4 धावा धाव फलकावर झाल्यात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहेत. झेल टिपला जाईल. फाईन लेगला शॉट. फाईन लेग तैनात आणि बरोबर त्याने झेल टिपलाय आणि त्या बॉलवर आता विकेट. फलंदाज बाद. पहिली विकेट शेवटच्या बॉलवर पहिल्या ओव्हरच्या. फलंदाज गणेश आउट. षटक क्रमांक 2च्या खेळाला आता सुरुवात होते. अमित आलेत षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय साहिल पालेकरला. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30 बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी अजूनही 48. 30 बॉल 48 रन्स टू विन. 52 धावांचं टार्गेट सेट केलं पहिल्या डावामध्ये. आता संपूर्ण लक्ष आता रुपेंद्र मानेकडे असेल, कारण त्या खेळाडूकडून क्षमता, त्या खेळाडूकडे क्षमता आहे, त्या खेळाडूकडून अपेक्षा असतील टीम पुरंदर संघाला, कारण एक चांगला खेळाडू आहे रुपेंद्र माने.
पहिलं षटक महत्वपूर्ण राहिलं विक्रम कांबळेचं. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. एक विकेट देखील मिळवली गणेश भोसलेची. त्यानंतर आता या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. अमित पहिला बॉल शफल झालेत. गुडघ्यावर बसून फटका खेळलाय. स्क्वेअर लेगची दिशा निवडली आहे. फिल्डरची काहीच चूक नव्हती. जेव्हा बॉल त्याच्यापर्यंत पोहोचला परंतु बॉलने बरोबर उसळी घेतली आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा मिळणार आहेत. चौकार. काहीच चूक नव्हती फिल्डरची. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉलने शेवटच्या क्षणाला उसळी घेतली. ऍक्शन रिप्ले. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने फटका रुपेंद्र मानेने खेचला परंतु पहा ना बॉल टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. काही चूक नव्हती फिल्डरची. 4 धावा वसूल केल्या. धावा आल्या धावफलकावर 8. नशिबाचा चौकारच म्हणावा लागेल टीम पुरंदरे संघासाठी. बावन्न धावा करायच्यात. 8 धावा धावफलकावर. सामना क्रमांक 2. अंतिम दिवस याचसाठी केला होता अट्टाहास. अंतिम दिवस गोड व्हावा. प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. काही प्रेक्षक झाडाची सावली आणि त्या सावलीच्या खाली उभं राहून मात्र या मॅचचा आनंद घेतात. परंतु या बॉलवर स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स. 4 चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आता धावा झाल्या धावफलकावर 12. सावलीची साथ लाभते प्रेक्षकांना देखील. झाडाच्या खाली जिथे जागा मिळेल जिथे सावली मिळेल तिथे उभे राहून हे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. त्या प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक आपण पाहतोय. नायगाव प्रीमियर लीग 2026 5वं पर्व या स्पर्धेचं. माननीय श्री अजित काका वैउडे यांचं देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये. काका आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये आणि मनपूर्वक आभारी असणार आहे. आणि या बॉलवर आता सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 13. सिंगल डबलने मॅच बनू शकते कारण आता या ओव्हरचा विचार केला तर 2 चौकार ऑलरेडी आलेले आहेत फलंदाज रुपेंद्र माने यांच्या बॅट मधून. टेक्निकचा वापर करावा लागेल. तंत्रशुद्ध फलंदाजीची आता गरज आहे टीम पुरंदरे संघाला. या पुढील सामना टीम प्रिवान 11 आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळताना पाहायला मिळेल ओवी 11. अभिषेक बैद इन ऍक्शन पुन्हा एकदा. आणि त्याच्या विरुद्ध आपण पाहिलं तर या वर्षीचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याची निवड झाली आहे तो दिनेश हडकर इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. 14 धावा धावफलकावर. 14 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत ओव्हर नंबर 2 मधील. 26 बॉलचा काही शिल्लक आहे. 26 बॉल मध्ये धावा करायचे 38. 26 बॉल 38 रन्स टू विन. ज्यावेळेला देखील बॅकफुटवर येऊन शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर आहे. थ्रो करेल का फिल्डर परंतु एकच जाव मिळणार आहे. पुढील सामन्याचा टॉस माननीय श्री अवधूतजी संगर साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तीचं मोलाचं योगदान आहे माननीय श्री संदीपजी पानसांडे साहेबांचे ते मेवणे आहेत आणि अवधूतजी संगर साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस केला जातोय. धावा झाल्या धावफलकावर 15. ओ यावेळेला मोठा फटका. बॉल खेळला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. बॉल पहा ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. त्याला ऑन ड्राईव्ह करत असताना मोठा फटका. षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली 21. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय माननीय श्री अवधूतजी संगर साहेबांच्या शुभ हस्ते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते माननीय श्री संदीपजी पानसांडे साहेबांचे मेवणे देखील आहेत अवधूतजी संगर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचच्या. आणि टॉस देखील झालाय. प्रिवान 11 संघ एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ओवी 11 आहे. ओवी देखील त्या टॉसच्या दरम्यान आपण पाहिलं तर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहे. ओवी आणि तिच्याच नावाने तो संघ महेशजी कुडपे यांनी उभा केलाय. विक्रम कांबळे आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी.
तिसरं षटक आपण पाहतोय 21 धावा धावफलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये अमितने 17 धावा खर्च केल्या. 2 चौकार पहिल्या 2 बॉलवर, त्यानंतर 3 सिंगल आणि शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळाला. थोडंसं महागडं षटक या मॅच मधील. आता मॅचचं समीकरण बदललंय. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 बॉल मध्ये धावा करायचे 31. 24 बॉल 31 रन्स टू विन. कोण जिंकणार हा सामना? कारण दोन्ही संघांना सामना जिंकायचा आहे. तो प्रयत्न दोन्ही संघ करतायत. कारण जो संघ सामना जिंकणार तो संघ पुढील फेरीमध्ये दाखल होईल, परंतु जो संघ पराभूत होणार त्या संघाला पुढील 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. रुपेंद्र मानेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. विक्रम कांबळेचं महत्वपूर्ण षटक असेल या मॅच मधील. चांगला ड्राईव्ह, 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धाव आता घेतली तर आहे, दुसरीचा प्रयत्न देखील केला आणि त्या 2 धावा कंप्लीट केल्यात. दोन धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 23. 23 धावा धावफलकावर. रुपेंद्र माने याचा उल्लेख केला तर तो मोठे फटके खेळत नाही, परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा तो संधीचं सोनं करून दाखवत असतो सातत्याने. सेन्सिबल क्रिकेट, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. रुपेंद्र माने असा खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचा खेळतो रुपेंद्र माने. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. बॅकफुटवर येत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला फक्त हलक्या हाताने ढकललं. एक सिंगल कंप्लीट केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले 24. त्याला ठाऊक आहे मॅच लावून ठेवणं गरजेचं आहे. हा महत्वाचा सामना आहे, कारण ऑलरेडी स्कोर झालेला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 24 धावा धावफलकावर झालेत. 52 धावांची गरज आहे. आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर साहिल पालेकर, त्याने देखील एक षटकार ठोकलाय या मॅच मध्ये. 22 मध्ये 28 करायचे आहेत अजून. यावेळेला देखील बॅकफुटवर जात असताना पॉइंट मध्ये फिल्डर आहे प्रितेश नाडकर. एकच धाव मिळेल आणि एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 25 या आकड्यावर. अजून 27 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. चेंडू शिल्लक आहेत 21. मॅच चांगली सुरू आहे मैदानामध्ये. बरोबर बॅटिंग चालू आहे, बरोबर धावा येत आहेत. 21 बॉल मध्ये 27 करायचे सामना जिंकण्यासाठी. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीम साठी आहे. फुल टॉस होता, परंतु त्या बॉलला हलक्या हाताने ढकललं. लॉंग ऑफ मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव लगेच कंप्लीट केली आहे रुपेंद्र माने यांनी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर टीमची आता 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावर. 20 बॉल मध्ये धावा करायच्या 25. 20 बॉल 25 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण आहे. सामना जिंकण्यासाठी 25 धावा करायचे आहेत. संपूर्ण आयोजन समिती कौतुक त्यांचं देखील करावं लागेल, कारण गेले 4 ते 5 महिने या स्पर्धेसाठी अहोरात्र झटत असताना ताण भूक झोप सर्व काही विसरून या खेळाडूंसाठी, आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या खेळाडूंसाठी, आपल्या विभागातील मुलांसाठी काहीतरी करावं आणि ते करून देखील दाखवले संपूर्ण आयोजन समितीने. आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. प्रसादजी लाड असतील, सुबोजी सावंत असतील, सचिनजी पाटणकर असतील, त्याचप्रमाणे सुनीलजी हळदणकर आणि त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर विराजी पडवळ, जयजी घरत आणि ओजस देखील मेहनत घेतोय. आम्ही पाहतोय कालपासून ओजस देखील खूप सारी मेहनत घेतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे, सगळ्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे, आपल्या मुलांवर प्रेम आहे, आपल्या विभागासाठी काहीतरी करायचंय. तो प्रयत्न केला आयोजन समितीने आणि यशस्वीरित्या गेली 5 पर्व याच मैदानात या खेळाडूंचा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु यावर्षी लखपती बनवणारी स्पर्धा आहे. 1,11,111 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि एक आकर्षक असा झळता करंडक स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक आपण पाहतोय. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये 77,777 वा आकर्षक असा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. असे 2 पारितोषिक, त्याचप्रमाणे भरघोस अशा बक्षिसांचा पाऊस देखील पाडला जातोय. वैयक्तिक पारितोषिकांचा जर विचार केला तर मालिकावीरासाठी देखील मोठी बक्षीस आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि त्याचप्रमाणे 40 वर्षावरील खेळाडूसाठी देखील एक पारितोषिक आहे. आणि त्याचप्रमाणे उद्योन्मुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू कोण असणार त्या खेळाडूसाठी देखील बक्षीस आहे.
हे पहा ऑन स्क्रीन आपण पाहतोय स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक मालिकावीरासाठी 2500 आणि त्याचप्रमाणे रेफ्रिजरेटर बॅट टी शर्ट कॅप ट्रॉफी प्रथम पारितोषिक 1,11,111 व स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 77,777 आकर्षक असा चषक आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी 1,500 रुपयाचा पुरस्कार त्याचप्रमाणे टीव्ही आहे टी शर्ट आहे बॅट आहे कॅप आहे ट्रॉफी आहे बेस्ट बॉलर साठी देखील तेच पाहायला मिळते टीव्ही ट्रॉफी कॅप शूज आणि टी शर्ट आहे बेस्ट फिल्डर साठी देखील 1,500 रुपयाचा पुरस्कार त्याला देखील टीव्ही दिला जातोय त्याला देखील ट्रॉफी आहे त्याला देखील शूज आहे त्याला देखील टोपी आहे आणि त्याचप्रमाणे टी शर्ट देखील आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये 5 आकर्षक पारितोषिक प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ म्हणजे प्रेक्षक देखील इकडे येऊन खुश होणार आहेत उद्योन्मुख खेळाडू साठी आपण पाहिलं तर 1,500 रुपयाचा पुरस्कार आहे ट्रॉफी आहे टी शर्ट आहे सायकल आहे बॅट आहे आणि कॅप आहे आणि त्याचप्रमाणे 40 वर्षावरील एक खेळाडू असेल त्या खेळाडूला दिला जाईल या गर्मीमध्ये एक आकर्षक असा कूलर आणि त्या कूलर सोबतच बॅट आहे टी शर्ट आहे टोपी आहे आणि ट्रॉफी आणि प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण पाहतोय 2 टी शर्ट 1 कॅप दिली जाते प्रत्येक खेळाडूला असं हे आयोजन आहे स्पर्धेचं ठिकाण आपण पाहतोय महाराष्ट्रातील मुंबईतील एक केंद्रस्थान मध्यबिंदू म्हणून ज्या ठिकाणाची ओळख ते दादर आणि या दादरच्या नायगाव मधील पुरंदरे मैदान याच मैदानात हा क्रिकेटचा महासंग्राम रंगलाय सगळ्या प्रेक्षकांना देखील विनंती असेल आपण या मैदानात उपस्थित राहून या मॅचचा आनंद घ्या काही प्रेक्षक ऑनलाईन युट्यूब वाहिनी म्हणजेच प्रो लिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात काही प्रेक्षक सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये NPL 2026 सीझन 5 स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक जिंकणार कोण त्याचं उत्तर बरोबर सायंकाळी ठीक 6 वाजता तुम्हाला मिळणार आहे तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावर झाल्यात एक गडी माघारी परतलाय म्हणजेच काय 18 बॉलच्या समाप्तीनंतर 30 झाल्यात उर्वरित 18 बॉल मध्ये 22 करायचे सामना जिंकण्यासाठी चांगला डाव सांभाळलाय रुपेंद्र माने आणि साहिल पालेकरने योग्य दिशेने वाटचाल करतोय पुरंदरे संघ हा डॉट बॉल आहे मॅचचं समीकरण बदललंय 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 17 बॉल मध्ये धावा करायचे 22 नेक्स्ट मॅच मज्जा येणार आहे या नेक्स्ट मॅच मध्ये कारण प्रिवान 11 एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला O11 आहे ज्यावेळेला ऑन ड्राईव्ह खेळले आहेत डीप मध्ये फिल्डर आहे एक धाव कंप्लीट कॉर्नर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ती दुसरी धाव पूर्ण होईल का थर्ड अंपायरची मदत मागितली आहे थर्ड अंपायरची मदत आता मागितली आहे ऑन फील्ड अंपायरने थर्ड अंपायरची आता मदत मागितली आहे ऑन फील्ड अंपायरने त्याची आता पडताळणी केली जाते नितीन काळसेकर त्याची पडताळणी करतील तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल फलंदाज बाद आहे की नाबाद आहे स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत कीप रोलिंग कीप रोलिंग इट्स नॉट आउट ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून वेगळ्या अँगलने आता विक्रम कांबळेने तो बॉल कलेक्ट केला होता स्लो मोशन मध्ये आपण पाहतोय ही सर्व क्षणचित्रे आणि जेव्हा त्याने बॉल स्टंपवर लावला परंतु फलंदाज हा क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचला होता हाच निर्णय आलाय पंचांचा नॉट आउट
22 धाव असणार आहे आणि ती धाव आता टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा झाल्या धाव फलकावर आता 33-33. 15 बॉलचा खेळ अजून शिल्लक आणि 15 बॉल मध्ये धावा करायचे 19. 15 बॉल 19 रन्स टू विन. 3.3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. पंधरा बॉल आणि 19 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. रुपेंद्र माने आणि त्याच्यासोबत साहिल पालेकरला आपण पाहतोय बॅटिंग साठी आले. ते दोन्ही फलंदाज गणेश भोसले लगेच माघारी परतले, परंतु या दोन्ही फलंदाजांनी डाव सांभाळलाय. टीम पुरंदरे संघ या वेळेला चांगला फटका, परंतु या बॉलवर विकेट. संधी आहे आणि काय कॅच पकडली आहे. ही कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे. रनिंग कॅच धावत होता खेळाडू आणि त्यानंतर मात्र त्याने झेल टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मंदार देशमुखने तो झेल. ऍक्शन रिप्ले लोअर फुल टॉस बॉल होता, कव्हरची दिशा निवडली, परंतु फिल्डर ऍक्शन रिप्ले मध्ये धावताना रनिंग कॅच. आता वेगळ्या अँगलने ही सर्व क्षणचित्र दाखवली जाते. समोरच्या अँगलने जो फ्रंट कॅमेरा आहे, स्ट्रेट कॅमेरा, आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय वाह काय संतुलन होतं. तो धडपडला असता, पडला असता त्या ठिकाणी, परंतु संतुलन आणि स्वतःला त्याने सावरलं आणि त्यानंतर तो झेल त्याने टिपला. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण पाहायला मी ते प्रोलिंगचं कौतुक त्यांचं देखील करावं लागेल. विकेट आली, फलंदाज बाद झालाय आणि मोठा धक्का. साहिल पालेकरची विकेट आपल्या संघाला मिळवून दिले गोलंदाज प्रितेश नाडकरने. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय दत्ता आलाय बॅटिंग साठी. आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रोलिंग स्पोर्ट्स 1,18,000 सबस्क्रायबर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चला सगळे खेळाडू, सगळे प्रेक्षक, या सगळ्यांना विनंती असेल आपण प्रोलिंगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण येत्या काही काळामध्ये प्रोलिंगच्या माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील, अनुभवायला मिळतील, ऐकायला मिळतील. विपुल दादा पांडुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम, हे चॅनल सध्या चर्चेत आहे. प्रोलिंग स्पोर्ट्स संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभर प्रोलिंग स्पोर्टची चर्चा होतीये. आता नवीन फलंदाज दत्ता. दत्ता आलाय, दत्ताने बॉलला पाठवले बॉर्डरी लाईनच्या बाहेर. स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये त्या बॉलला पाठवलंय. आता पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून, नेमका बॉल कुठे पडलाय त्याची आता पडताळणी केली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय 4 धावा, 4 धावा चौकार पंचांनी घोषित केलेत. 4 धावा असणार आहेत चौकार, म्हणजेच काय या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावर 37. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 13 बॉलचा खेळ शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 15 करायचे. दत्ता आला आणि पहिलाच बॉल खेळत असताना त्या बॉलला पाठवलं बॉडी लाईनच्या पलीकडे दत्ताने. आता शेवटचा बॉल आपण पाहिलं तर शिल्लक आहे, कारण 13 बॉल मध्ये 15 धावा करायच्यात अजूनही सामना जिंकण्यासाठी. 10 बॉल या संपूर्ण स्पर्धेमध्ये यूज केले जात आहेत. मिस यू सुशांत, सध्या मात्र स्वर्गीय सुशांत मोरे स्मृती चषक आपण पाहतोय आणि प्रत्येक खेळाडूने एक कॅप परिधान केली आहे. त्या कॅपच्या डाव्या बाजूला मिस यू सुशांत, सुशांतची आठवण शनोशनी प्रत्येक वेळी आम्हाला येत राहील. यावेळेला चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, हा डॉट बॉल.
हॅलो 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 झाला हा घ्या ना तुम्हाला ठेवून द्या तिकडून घेतलंय खाली नाही नाही इकडे खालून घेतलंय म्हणून बोलतोय नाही नाही म्यूट वर रुपेंद्र माने यांची विकेट धावबाच्या स्वरूपात रुपेंद्र माने माघारी परतले ऍक्शन रिप्ले स्टंपिंगच्या स्वरूपात रुपेंद्र माने माघारी परतले चांगलाच बॉल हाताळला होता गोलंदाज विशाल पाटीलने आणि त्यानंतर मात्र आता रुपेंद्र माने देखील माघारी परतलेत रुपेंद्र माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज राहुल देवकर बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळते धावा झाल्या धावफलकावर 37 मॅचचं समीकरण आता पूर्ण बदलून गेलंय कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर रुपेंद्र मानेने चांगली फलंदाजी केली होती 15 बॉलमध्ये 23 धावा त्याने केल्या होत्या परंतु त्याचीच विकेट मिळवली यावेळेला आल्या आल्या राहुल देवकरने बॉलला पाठवले दूर 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 खूप दूर षटकार नऊ बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 9 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 9 कारण धावा झाल्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर 9 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये कारण राहुल देवकर मैदानात आल्यानंतर काय झालं पहा ना पहिलाच बॉल खेळत असताना रिव्हर्सचा अटेम्प्ट तो यशस्वीरित्या पार पडला आणि त्यानंतर मात्र त्या बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय राहुलच्या बॅटमधून नेक्स्ट बॉल फुल टॉस आहे परंतु फुल टॉस हलकात आणि बॉलला ढकललं मनगटाचा वापर केलाय परंतु फिल्डर कडून चूक झाली आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा आणखीन मिळणार आहेत त्या धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 47 म्हणजेच काय सामना जिंकण्यासाठी फक्त आता 5 धावांची गरज आहे षटकाराला चौकाराला राहुलच्या बॅटमधून मॅचचं गणित पूर्ण बदलून गेले 5 धावांची गरज आहे यावेळेला देखील मोठा फटका खेळलाय व चांगली फिल्डिंग मंदार देशमुख चांगली फिल्डिंग करतोय या मॅच मध्ये कारण त्याने झेल देखील चांगला टिपला होता एकच धाव मिळणार आहे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावर 48 सामना जिंकण्यासाठी अजून 4 धावांची गरज आहे ज्यावेळेला बॅकफुट पर आले आहेत हलक्या हाताने बॉलला ढकलले विकेट किपर विक्रम कांबळे बॉल पर्यंत पोहोचलेत एक धाव कंप्लीट म्हणजेच का आता 6 बॉलचा काही शिल्लक असताना आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी फक्त 3
6 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे आणि 3 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. सहा बॉल मध्ये फक्त 3 धावा करायचे आहेत. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 6 हाताळण्यासाठी आपण पाहतोय प्रितेश नाडकर. पुन्हा एकदा प्रितेश नाडकर यांना आमंत्रित केलं जाईल. 6 बॉल मध्ये फक्त 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मॅच आता ऑन आहे. जिंकणार कोण ही मॅच, पुढील फेरीमध्ये कोण प्रवेश मिळवणार ते आता पाहावं लागेल. बॉल हवेत आहे. संधी आहे, संधी आहे. ओ यस, संधी होती. संधीचं सोनं केलंय. झेल टिपलाय. मॅच ऑन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. फलंदाज आता दत्ता माघारी परतताना पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक असणार आहे. 3 धावा अजूनही करायची आहेत. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. काय झेल टिपला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आकाश शिंदेने तो झेल टिपला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल खूपच उंच आणि त्यानंतर मात्र बॉलच्या खाली बरोबर झेल. वा, असं वाटलं की बॉल सुटला असता त्याच्या हातामधून, परंतु नाही सुटलाय. झेल टिपलाय त्याने. विकेट. नवीन फलंदाज मेहांग धनावडे. 5 बॉल मध्ये फक्त धावा करायचे 3. येस, अशीच परिस्थिती आपण पाहिलं तर भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका या सामन्याच्या दरम्यान देखील पाहायला मिळाली होती. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 धावांची गरज होती. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी ते षटक हाताळलं होतं आणि तो सामना भारताने जिंकला होता. हा इतिहास आहे. आता 5 बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. सचिन पाटणकर आपण पाहतोय. सचिन पाटणकर प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. पाच मध्ये 3 करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल, चांगला बॉल आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल चाललाय. लाऊड अपील, लाऊड अपील पंचांकडे केली आहे. नॉट आउट. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 3 धावा अजूनही करायच्या आहेत. सामना आता रंगतदार अवस्थेमध्ये. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली प्रितेश नाडकरने. फलंदाज दत्ताला माघारी परतावं लागला आणि त्यानंतर फलंदाजीसाठी आला मेहांग धनावडे. हा डॉट बॉल. 4 बॉल मध्ये धावा करायचे 3. मॅच ऑन. क्रिकेटचा महासंग्राम NPL 2026 सीझन 5 5वं पर्व. सचिन पाटणकर यांना आपण पाहतोय ऑन स्क्रीन. खूप सारी मेहनत सचिन पाटणकर यांनी घेतली आहे. गेले 4 ते 5 महिने या खेळाडूंसाठी, आपल्या स्पर्धेसाठी, आपल्या विभागातील मुलांसाठी काहीतरी करावं, तो प्रयत्न सचिन पाटणकर यांनी केलाय संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि आता मॅचचा आनंद घेत आहेत सचिन पाटणकर. बॅकफुटवर जात असताना मोठा फटका, मोठा फटका. म्हणजेच काय, बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सामना फिनिश. मेहांग धनावडेने सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. अभिनंदन टीम. पुरंदरे संघ हार्ड टीम स्पंदन किंग्स. हेलो हेलो.